स्नेहल घरपणकर, SP9 मराठीमध्ये आपले स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज। शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारूंपैकी तळीचावाडी येथील सारिका बबन गावडे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। तिच्या मानेवर, डोक्यावर खोलवर जखमा केल्या, त्यातच जागेवर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे व वन विभाग मलकापूर येथे झाली आहे। शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारूंपैकी तळीचावाडा येथील सारिका बबन गावडे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। सारिका आपल्या चुलतीसोबत घराशेजारीच शेळी चारण्यासाठी गेली असता घरापासून 200 मीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराजवळ दाट गवताच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारिकावर हल्ला केला। तिच्या मानेवर, तिच्या डोक्यावर खोलवर जखमा केल्या। चुलतीने आरडाओरडा केल्यावर बिबट्या निघून गेला, परंतु तोवर खूप वेळ झाला होता। त्यातच जागेवर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे व वन विभाग मलकापूर येथे झाली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या डोंगरालगत असणाऱ्या उदगिरी, राघुवाडा, ढवळेवाडी, तळीचावाडा, विठ्ठलाईवाडी, केदारलिंगवाडी, शित्तूर वारूण, उखळू या गावात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आतापर्यंत केदारलिंगवाडी येथील शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, उखळू येथील शाळकरी मुलावर हल्ला, कदमवाडी येथे एकावर प्राणघातक हल्ला, 20 पेक्षा जास्त गाई म्हशी, 50 शेळ्या, तितकेच कुत्री बिबट्याने ठार केली आहेत। वन विभागाने याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे। वन विभागावर ग्रामस्थ कमालीचा रोष व्यक्त करत आहेत। बिबट्या व अन्य प्राण्यांच्या उपद्रवाने लोक हैराण झाले आहेत। या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वन विभागाचे अधिकारी भोसले, वाडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला, शक्य तितकी अधिक मदत देण्याचे आश्वासन दिले। अंतरी बुद्रुक तालुका शिराळा गावचे सुपुत्र व अमरदीप शिक्षण संस्था भाईंदरचे संस्थापक वसंतराव यशवंत पाटील यांना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा दी प्राइड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। सदर पुरस्काराचे वितरण संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृह महाड, जिल्हा रायगड येथे करण्यात आले। अंतरी बुद्रुक तालुका शिराळा गावचे सुपुत्र व अमरदीप शिक्षण संस्था भाईंदरचे संस्थापक वसंतराव यशवंत पाटील यांना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा दी प्राइड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। सदर पुरस्काराचे वितरण संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृह महाड, जिल्हा रायगड येथे करण्यात आले। यावेळी सातारा DCCचे कार्यकारी संचालक डॉक्टर राजेंद्र सरकाले, महाबळेश्वर येथील मुख्याधिकारी योगेश पाटील, शिवसेना प्रवक्ता नितीन पावले, सामाजिक कार्यकर्त्या नीता शेठ यांची प्रमुख उपस्थिती होती। वसंतराव पाटील यांनी मीरा भाईंदर येथे महानगरपालिकेच्या सहकार्याने श्री गणेश कुस्ती आराखड्याची स्थापना केली। या माध्यमातून कुस्ती खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन देण्याचे काम ते करत आहेत। या तालमीतील अनेक पैलवानांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे। वसंतराव पाटील हे सामाजिक बांधिलकी भावनेतून राबवित आलेल्या क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। या मिळालेल्या पुरस्काराबद्दल वसंतराव पाटील यांचे शिराळा तालुक्यातून विशेष अभिनंदन होत आहे। कडवे तालुका शाहूवाडी व केंद्रीय प्राथमिक शाळा मानचे पदवीधर अध्यापक तथा केंद्र प्रमुख संजय जगताप यांची सांस्कृतिक स्तोत्र व प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली यांच्या मार्फत रोल ऑफ पपेट्री इन एज्युकेशन इन लाईन विथ NP 2020 या प्रशिक्षणासाठी मधापूर, हैदराबाद येथे निवड झाली आहे। सदर प्रशिक्षण दिनांक 6 डिसेंबर 2023 ते दिनांक 20 डिसेंबर 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे। कडवे तालुका शाहूवाडी व केंद्रीय प्राथमिक शाळा मानचे पदवीधर अध्यापक तथा केंद्रीय संजय जगताप यांची सांस्कृतिक स्तोत्र व प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली यांच्या मार्फत रोल ऑफ पपेट्री इन एज्युकेशन इन लाईन विथ NP 2020 या प्रशिक्षणासाठी मधापूर, हैदराबाद येथे निवड झाली आहे। सदर प्रशिक्षण दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे। जगताप हे कोल्हापूर जिल्ह्यात उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत। यापूर्वीही त्यांची नवी दिल्ली, गुवाहाटी, दिमापूर, नागालँड, शिलाँग, मेघालय येथे CCRT प्रशिक्षणासाठी निवड झाली होती। तसेच त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सिंगापूर देशाच्या शैक्षणिक अभ्यास दौरा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे।
त्याचबरोबर SCRT पुणे येथे शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी गुणवत्ता मानके तयार करण्याच्या समितीवरही त्यांची निवड झाली आहे. नुकतीच त्यांची SCRT पुणे येथे विशेष सहाय्य गुणवत्ता कक्ष या पदावर प्रतिनियुक्तीवर निवड झाली आहे. त्यांना गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव सुतार, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, शाळा समिती मानचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. विविध संघटनांच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर सोमवारी मोर्चे आणि आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 2 संघटनांनी जिल्हा परिषदेवर मोर्चे काढले, तर 6 संघटना उपोषण धरणे आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले आहेत. विविध संघटनांच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि जिल्हा परिषदेसमोर सोमवारी मोर्चे आणि आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 2 संघटनांनी जिल्हा परिषदेवर मोर्चे काढले, तर 6 संघटना उपोषण आणि धरणे आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले आहेत. मानधन पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 2 संघटनांनी सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चे काढले. त्यात आयटक संलग्न संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांचा संघटनांचा समावेश होता. अतुल दिघे आणि सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी कृती समितीचा मोठा मोर्चा निघाला, तर आयटकच्या सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाला मर्यादित प्रतिसाद होता. शाहूवाडीच्या तत्कालीन गटशिक्षणाधिकारींच्या चौकशीसाठी एका कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. लोकशाही टिकवण्यासाठी संघर्षाला तयार रहा, सतेज पाटील यांचे आवाहन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने देशाला प्रबळ केले, मात्र हीच घटना मोडीत काढण्याचे काम सत्ताधिकाऱ्यांकडून सुरू आहे. आपण या विरोधात काहीच केले नाही तर कदाचित 2024च्या देशातील शेवटच्या निवडणुका ठरतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने देशाला प्रबळ केले, मात्र हीच घटना मोडीत काढण्याचे काम सत्ताधिकाऱ्यांकडून सुरू आहे. आपण या विरोधात काहीच केले नाही तर कदाचित 2024च्या देशातील शेवटच्या निवडणुका ठरतील. त्यामुळे या देशातील लोकशाही टिकवायची असेल तर आपण सर्वांनी एकजुटीने या विरोधात संघर्ष करूया, असे आवाहन माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केले. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे शाहूनगरी ते दीक्षाभूमी अशी महासंघर्ष यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेला कोल्हापुरातील गोविंद पानसरे यांच्या स्मारकाजवळ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी आयटकच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप हटाव देश बचाव या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 18 डिसेंबरला ही यात्रा नागपूरला पोहोचणार असून येथे हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चाद्वारे तिचा समारोप होईल. फुलेवाडी परिसरात पाठलाग करून गुंड ऋषिकेश नलवडे याचा खून केल्याप्रकरणी आणखी एक हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले. विशाल गायतडे असे 6व्या संशयिताचे नाव असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. फुलेवाडी परिसरात पाठलाग करून गुंड ऋषिकेशने रवींद्र नलवडे याचा खून केल्याप्रकरणी आणखी एक हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले. विशाल गायतडे असे 6व्या संशयिताचे नाव असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली शस्त्रे कळंबा तलाव परिसरातून पोलिसांनी जप्त केली. पूर्व वैमनस्यातून 6 जणांनी फुलेवाडी परिसरात सोमवारी रात्री गुंड ऋषिकेश नलवडे याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने 16 वार करून खून केला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी वसीम उर्फ मॅसी लियाकत जमादार आणि आनंद बबन येडगे यांना अटक केली, तर 3 अल्पवयीन हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली. कारखानदारांनी उसाला यंदाच्या हंगामात 3500 रुपये भाव व मागील वर्षाच्या हंगामातील 400 रुपयांचा हप्ता देण्यात यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुरगुड येथे देवगड निप्पाणी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखण्यात आली. कारखानदारांनी उसाला यंदाच्या हंगामात 3500 रुपये भाव व मागील वर्षीच्या हंगामातील 400 रुपयाचा हप्ता देण्यात यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुरगुड येथे देवगड निप्पाणी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखण्यात आली. तब्बल तासभर आंदोलकांनी रस्ता रोखल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मुरगुड परिसरातील चिमगावसह भडगाव, शिंदेवाडी, मळगे, कुरुकली गावांतील शेतकरी उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज कोल्हापुरात उद्या तक्रार देणार. दंगा घडवून आणण्यासाठी बेछूटपणे चिथावणी दिल्याबद्दल
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या सोमवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात येणार आहे। दरम्यान कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी 11 वाजता दसरा चौकातील मंडपात तासभर धरणे आंदोलन करण्यात आले। आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाजाच्या भावना प्रक्षुब्ध असताना राज्यात दंगली माजवण्याच्या उद्देशाने मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दल अंबड येथील सभेत प्रक्षोभक विधान केल्यामुळे मराठा समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे। यामुळे भुजबळांच्या विरोधात कलम 153, 153 अ, 499, 504, 505 व 295 ए अन्वये गुन्ह्यांची नोंद करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला। सकाळी 11 वाजता दसरा चौकात ही बैठक झाली। मंगळवारी सायंकाळी 5 वाजता लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात समाजाचे कार्यकर्ते भुजबळ यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। या बैठकीदरम्यान बाबा इंदुलकर, बाबा पाटे, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, काका जाधव, राजू लिंगरज, सुभाष जाधव, प्रसन्न शिंदे, शैलजा भोसले, संयोगिता देसाई आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दबावाखाली केलेला अहवाल आम्हाला मान्य नसून आर या पारची लढाई सुरू होणार आहे। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दबावाखालील दिलेला अहवाल आम्हाला मान्य नसून आर या पारची लढाई सुरू करणार आहोत। पालकमंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे सर्वपक्षीय कारखानदारांचे म्होरके असून हे दोघे संघटनेचे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जिल्ह्यातील शेतकरी त्यांना मोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून आता कोणाच्याही दडपशाहीला घाबरणार नाही। गुरुवारी सकाळी 11 वाजता पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग शिरोली पुलाचे येथे रोखणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। शेट्टी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही बनाव असल्याने आपण सहभागी झालो नाही। ते आजही RSF सूत्रानुसारच पैसे दिल्याचे सांगत आहेत, पण सहवीजसाठी वापरलेल्या बगॅसचे पैसे ते उत्पन्नात धरत आहेत, मात्र प्रत्यक्षात वीज विक्रीचे पैसे धरणे अपेक्षित आहे। तीच अवस्था इथेनॉलबाबतही आहे। हे सगळ्या बाबींची तपासणी केल्यानंतर आमची 400 रुपयांची मागणी योग्यच आहे। समितीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असून पालकमंत्री मुश्रीफ व सतेज पाटील हेच सूत्रधार असून वेगवेगळ्या आघाड्यात राहून शेतकऱ्यांना फसवण्यासाठी एकत्र आले आहेत। जर राज्य सरकार विरोधी पक्ष शेतकऱ्यांबरोबर नसतील तर आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावीच लागेल। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला। यावेळी जालिंदर पाटील, सावकार मदनाईक, राजेंद्र गड्ड्यांनावार, वैभव कांबळे, अजित पोवार आदी उपस्थित होते। 23 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा पुलाजवळ बेमुदत हायवे बंद आंदोलन आपल्याला करायचं आहे। जोपर्यंत मागील वर्षाचा अंतिम भाव मिळत नाही आणि या वर्षाची उचल ठरत नाही तोपर्यंत आपण हायवेवरनं हटायचं नाही हा निर्धार करून सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागायचं आहे। मात्र 23 तारखेची तयारी करत असताना आपापल्या भागातल्या तोडी बंद झाल्याच पाहिजेत। जिथं तोडी चालू असतील त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी सुद्धा जाऊन त्या ठिकाणी एकत्रितरित्या सामूहिकरित्या या तोडी बंद करायच्या आहेत। या कारखानदारांना 23 नोव्हेंबरपर्यंत कुठलाही कारखाना सुरू करून द्यायचं नाही। आता आपली आर पारची लढाई सुरू झालेली आहे। त्याचबरोबर गेले जवळजवळ 20 दिवस आपलं आंदोलन चालू आहे आणि कारखान्याचे संचालक फक्त बघायची भूमिका घेत आहेत। तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूचे आहात? तुमचा ऊस आहे का नाही? तुम्ही ऊस उत्पादकांच्या बाजूचे का चेअरमनच्या बाजूचा? याचा जाब गावागावातल्या संचालकांना सुद्धा आपल्याला विचारायचं आहे। आणि म्हणून या कारखानदारांनी आपलं आंदोलन मोडून काढायचा निर्णय घेतलेला आहे। म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची जी समिती आहे त्या समितीवर दबाव आणून त्यांनी काही देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल 1 दिवस आधीच घेतलेला आहे। हे कारस्थान जर हाणून पाडायचं असेल तर आता आर पारची लढाई आपल्याला करावी लागणार आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे,
कदाचित स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धरपकड होईल, पण तरीही मागं हटायचं नाही. आता प्रत्येक शेतकरी ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये ऊस आहे तो आता नेता असेल आणि त्यांनी आता ही आरपारची लढाई आपल्या हातात घ्यायची आहे. आतापर्यंत आपण इथपर्यंत लढाई आणले. आता सरकार, विरोधी पक्ष आणि कारखानदार आणि प्रशासन मिळून आपल्याला चिरडायला बघायला लागलंय. आपण या सगळ्यांना पुरून उरायचं आहे, लक्षात ठेवा. कारण शेतकरी कधी हरत नाही. वर्षानुवर्षे लढत आलेला शेतकरी आहे. या लढाईमध्ये सुद्धा शेतकरी जिंकल्याशिवाय राहणार नाही, त्याची मला खात्री आहे. आजच्या टॉप 10 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.